जगभरात तेल संकट निर्माण झाल्यानंतर पंतप्रधान मोदींचं देशवासियांना मोठं आवाहन. इंधन बचतीवर भर. पेट्रोल, डिझेल, गॅस जपून वापरा. मेट्रो, बस सेवा यांच्यासारख्या पर्यायांचा वापर करा. मोदींचा सल्ला. वर्षभर सोनं खरेदी करू नका. जागतिक आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचं आवाहन. परकीय चलन वाढवण्याचं ध्येय. सराफा बाजारात मात्र चिंतेचं वातावरण. मोदींनी दिलेले सल्ले म्हणजे नाकर्तेपणाचे पुरावे. देश चालवणं आता तडजोड करणाऱ्या पंतप्रधानांच्या वाक्याबाहेर. जनतेला काय खरेदी करावं, कुठे जावं हे सांगण्याइतपत स्थिती गंभीर. राहुल गांधी यांची टीका. तर राहुल गांधी देशाच्या राजकारणातले रिजेक्टेड माल. मोदींनी दिलेला सल्ला राहुल गांधींना समजला नाही म्हणजे त्यांची समजच कमी आहे. मुख्यमंत्री फडणवीसांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर. नाशिकमध्ये सीएनजी पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. निम्म्यापेक्षा अधिक पंपांवर सीएनजीचा तुटवडा. दुसरीकडे दरवाढीमुळे वाहन चालक त्रस्त. 3 ते 4 तासांपेक्षा अधिक काळ रांगेत थांबून सीएनजी भरण्याची वेळ. जागतिक बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ. ब्रेंट क्रूड ऑइलचा भाव प्रति बॅरल 104 अमेरिकन डॉलर्सवर. ट्रम्प यांनी इराणचा शांतता प्रस्ताव फेटाळल्याचा परिणाम.